नमस्कार. एकजूट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मी बाबा बेलापूरकर. आज अशी एक बातमीचं विश्लेषण मी करण्याची योजली आहे. तर ती बातमी म्हणजे बातमी नसून एक धगधगता एल्गार आहे. जरांगे पाटलांनी मराठा आरक्षण मोर्चाचं आयोजन केलं आहे आणि ते आयोजन 29 तारखेला मुंबईमध्ये धडकणार आहे. मित्रांनो, मराठा आरक्षणासाठी आत्तापर्यंत खूप आंदोलनं जरांगे पाटलांनी केली आहे. 3 ते 4 वर्षापासून हा प्रश्न धसात लावण्याकरता जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली सकल मराठा समाज हा एकवटलेला आहे. मागच्या वर्षीही मुंबईला धडकण्याकरता संपूर्ण मराठा सकल समाज हा एकवटला होता. त्यावेळचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण करू असं लेखी आश्वासन दिलं आणि काही मागण्यांवरती समिती नेमली. अद्यापर्यंत त्याचा निर्णय न झाल्यामुळं पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी एल्गार पुकारला आणि त्याला संपूर्ण सकल मराठा समाजाने साथ देऊन ते 29 तारखेला मुंबईमध्ये आपला प्रश्न धसात लावण्याकरता निघणार आहेत. मराठा समाजाची आजची जी अवस्था आहे ती आज जर आपण पाहिली तर मराठा समाज हा स्वातंत्र्य मिळाल्यापासून 2 विभागामध्ये आपल्याला वाटलेला दिसतो. एक मराठा समाजाचा विभाग असा आहे, हातावर मोजण्या इतका, का ज्यांच्या ताब्यात ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायती आहेत, सहकारी सोसायट्या आहेत, साखर कारखाने आहेत, पतपेढ्या आहेत आणि ज्या पद्धतीने सरंजाम आणि जमीनदार संपूर्ण समाजावर पकड ठेवून व्यवस्था चालित होते, त्याच पद्धतीने आजही मराठा समाजातील जे सत्ता भोगणारे मराठा आहेत ते आपली स्वतःची पकड ठेवून ही व्यवस्था चालवित आहे. मित्रांनो, मराठी यांच्या ताब्यामध्ये एवढी सत्ता असताना मराठा समाज हा काही गोष्टीपासून वंचित राहिला. त्याची प्रमुख एक गोष्ट अशी का आर्थिक बळ त्यांना मिळालं नाही. का तो समाज शिकला, सवरला, परंतु त्याला रोजगाराची हमी भेटली नाही. सोसायट्यांमध्ये, पतपेढ्यांमध्ये, साखर कारखान्यामध्ये रोजगाराची हमी न देता फक्त कामाला लावले गेलं आणि कामाला लावून शाश्वती नसल्यामुळं कधी बी काढू शकतात आणि तुटपुंज्या पगारावर हा मराठा समाजाची मुलं तिथं काम करतात. त्याचा एक परिपाक ह्या मोर्चामध्ये आणि ह्या समाजामध्ये आपल्याला दिसून येतो. म्हणजेच सत्ताधारी मराठा वेगळे आणि रंजले गांजलेले आणि पीडित आर्थिक समस्येने गाजलेले जमिनीवरचे मराठा वेगळे. आज अनेक पक्षामध्ये मराठा समाज हा सत्तेमध्ये सहभागी झालेला आहे, अनेक पक्षामध्ये कार्यरत आहे आणि आजच्या सरकारामध्ये पण तो सामील आहे.
कोणत्याही पक्षाचं सरकार असो, मराठा समाजातले प्रतिनिधित्व करण्याकरता ती मराठा व्यक्ती त्याच्या सत्तेमध्ये सहभागी झालेली आपल्याला पाहण्यास मिळते. तरी पण त्या समाजावरती आपली आर्थिक स्थिती बळकट होण्याकरता आणि रोजगार मिळण्याकरता मोर्चाचं आयोजन करावं लागतं. आणि जरांगे पाटलासारखं एक नेतृत्व जमिनीतून उदयास येतं. ही बाब म्हणजे वर्षानुवर्ष पिळवणूक झाल्यामुळं आपल्या पुढे हे आलेलं आहे. एकदम कोणती गोष्ट होत नाही. एकदम कोणतीही गोष्ट होण्याकरता त्याच्या पाठीमागचं कारण आणि त्याच्या पाठीमागचं उद्देश हा लक्षात घ्यावा लागतो. आज जो उद्रेक आपल्याला महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाबद्दल आज जो उद्रेक जो आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसतो, मराठा समाजामध्ये फोफावलेला दिसतो, त्याचं कारण हे मागचं कारण पाहिलं पाहिजे का हळूहळू पिळवणूक होत गेली. ते आता तरुण पिढीचे लक्षात आले की आमची पिळवणूक होते, आम्हाला संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही आणि आमचा हक्क आम्हाला मिळाला पाहिजे हे त्यांच्या लक्षात आलं. आणि जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली हा समाज आरक्षण मागण्यास सज्ज झाला आणि सविनय मार्गाने तो समाज आंदोलन करतोय, शांततेने आंदोलन करते, मागण्या मांडते. या मागही सरकारच्या लाठ्या काठ्या या समाजाने खाल्लेल्या आहेत आरक्षणाच्या बाबतीत. आजही तो समाज ती गोष्ट विसरलेला नाही. याला उलट उत्तर ह्या समाजाने अजून दिलेलं नाही आणि देणारही नाही. आजसुद्धा जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली बीडमध्ये जे निर्धार सभा झाली त्या सभेमध्ये बी जरांगे पाटलांनी आव्हान केलं का आपल्याला शांततेच्या मार्गाने जायचं आहे आणि शांततेच्या मार्गाने जाऊन आपलं म्हणणं मांडायचं आहे. कोणीही मराठा समाजाच्या मुलांनी अनुचित प्रकार करू नये अशी त्यांना तंबी दिली. आणि तसेच सरकारने सुद्धा आमच्या आंदोलनामध्ये काही लोक घुसून दंगल करण्याचा प्रयत्न करू नये असंही जरांगे पाटील म्हणाले. आज मुंबईमध्ये गणपतीचा उत्सव मोठ्या प्रमाणात भरणार आहे. त्याच्यात पावसाळा मुंबई जाम झालेली आहे आणि त्याच्यात भरीसभर म्हणजे हे मराठा समाजातील जे आयोजन केलेलं आहे आरक्षणाकरता ते तिथं धडकणार आहेत. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी जशी नागरिकांवर असती तशी सरकारवर पण आहे. सरकारने त्यांना शांततेत आंदोलन करू द्यावं. त्यांची जबाबदारी, त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी, जीविताची जबाबदारी त्यांनी घ्यावी आणि होईल तितकं लवकर हा प्रश्न सरकारने पुढाकार घेऊन सोडवावा असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे. आज कोणती गोष्ट ताणून धरली तर ती जास्त ताणली जाते. ह्या हाताने एक टोक धरायचं, त्या हाताने एक टोक धरायचं आणि ताणायचं. रबर ताणता एकदम तुटतं पण तो रबर जास्त ताणला जात नाही. म्हणून रबर तुटण्याच्या अगोदर आपण ताण त्याचा कमी केला पाहिजे. त्याच पद्धतीने कोणतीही गोष्ट त्याचा उद्रेक होण्यापूर्वी तो आपण समंजसपणाने चर्चा करून तो प्रश्न सोडवला पाहिजे. आज जेव्हापासून जरांगे पाटलांनी 29 तारखेला मुंबईला आम्ही आमच्या मागण्यासाठी आंदोलन करणार हे जाहीर केलं तेव्हापासून आत्तापर्यंत काही संघटनांचे नेते यांनी ह्या विरोधात रान उठवायला सुरुवात केली. अनेक स्टेटमेंट दिले, आजही स्टेटमेंट दिले जातात. पण त्याला जरांगे पाटील आणि सकल मराठा समाज हा पूर्ण उरलेला आहे. त्याच्यानंतर सरकारने या बाबतीत सकारात्मक भूमिका घेऊन समाजाचं मन वळवावं आणि त्यांचं जे रास्त मागण्या आहेत
त्या पूर्ण कराव्यात असंही काही तज्ज्ञांचं म्हणणं आलं आणि हे बरोबरच आहे. 27 तारखेला शेवगावमध्ये जरांगे पाटलांचं झंझावात धडकणार आहे आणि नगरमार्गे पुढे ते प्रस्थान करणार आहेत. याबद्दल मित्रांनो आपणास काय वाटतं प्रतिक्रिया नोंदवा. तुर्तास एवढंच. भेटूया पुढच्या बातमीमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.